हाय नमस्कार मंडळी, कन्हैया व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते। तर आज मी बाजारातून आणलेले आहेत शिंपल्या आणि मुशी। तर आज आपण शिंपल्या आणि मुशी या दोघांची रेसिपी बघूया। आता मी सर्वात प्रथम या शिंपल्या आणि मुशी स्वच्छ पाण्याने धुवून घेते। त्याच्या आतमध्ये जी काही घाण असते ना मुशीच्या आतमध्ये ती सर्व स्वच्छ पाण्याने साफ करून घेते। तर चला तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की मी बाजारामधून शिंपल्या आणि मुशी हे दोन मच्छी आणलेली आहे। तर त्याची रेसिपी आता मी तुम्हाला दाखवते। पण ना मी काय केलंय, शिंपल्या आणि बटाटे हे ना पहिलं मी उकडवून घेतलं 10 ते 15 मिनिटं। बघू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटं या शिंपल्या आहेत ना उकडवून घेतल्यात आणि ह्या बघा अशा उकडवून घेतल्यात। आणि शिंपल्या उकडल्यानंतर ना त्या अशा मोकळ्या होतात, म्हणजे उघडतात। आणि मी तुम्हाला ना 2 पीस दाखवण्यासाठी ठेवलेत। हे ना शिंपल्या अशा उकडल्यानंतर ना अशा उघडतात। आणि काय करायचं असतं आपल्याला, आता एका साईडला शिंपलीमध्ये जे मांस असतं ना ती शिंपली घ्यायची आणि ही जी दुसरी वाली आहे ना ती टाकून द्यायची, ती घ्यायची नाही आपण। आणि जर तुम्ही ही आहे ना लहान मुलांसाठी रेसिपी बनवणार असाल ना तर मग तुम्ही हे जे मांस आहे ना आतमधलं तेच घ्या, हे शिंपली घेऊ नका, कारण ते मग तोंडामध्ये जाऊन अडकण्याची भीती असते घशामध्ये, त्यामुळे। आणि दुसरं मेन म्हणजे मी जी मुशी मच्छी घेतलेली ना त्या मच्छी आलं लसूण हळद मालवणी मसाला आणि गरम मसाला आणि चिकन मसाला आणि मीठ आणि चिंचेचा कोळ हे सर्व लावून मी 2 ते 3 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेली ती मुशी मच्छी। तर आता आपण सर्वात पहिली रेसिपी आहे ना शिंपल्या बनवून घेऊ, शिंपल्यांचं कालवण, ते पण मालवणी पद्धतीने। तर त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे, शिंपल्या घेतलेल्या मी, त्याच्यामध्ये एक बटाटा घेतलेला, बटाटा आणि शिंपल्या हे दोन्ही चांगलं 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं। आणि ते जे उकळवल्यानंतर जे पाणी उरतं ना ते पाणी आपण घ्यायचं नाही, कारण त्याच्यामध्ये खाली तळाला ना मातीचा थोडासा गाळ राहतो, तर त्याच्यामुळे ते पाणी आहे ना आपण घ्यायचं नाही, ते फेकून द्यायचं। आणि त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य हे आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिंग घेतलेलं आहे। आणि आहे ना हे वाटण घेतलंय मी, या वाटणामध्ये आहे ना सुकं खोबरं घेतलंय, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, आलं लसूण आणि 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आणि कोथिंबीर असं हे वाटण घेतलं। आणि त्याच्यामध्ये एक अर्धा किंवा एक असं टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे मी। आणि हे वाटण आहे ना मी कच्चंच घेतलेलं आहे, ते वाटण मी भाजून घेतलेलं नाहीये, कच्चं घेतलंय। त्यामुळे आपण जेव्हा फोडणीला टाकू ना तेव्हा चांगलं तेल सुटेपर्यंत ते वाटण भाजून घ्यायचं तेलामध्ये। आणि त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये आपण मालवणी मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला पावडर घेतलेला आहे आणि चिकन मसाला पावडर घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि चिंचेचा खोळ मी घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोकम सुद्धा वापरू शकता, तर माझ्याकडे चिंचेचा खोळ होता तर मी तो घेतलेला आहे। एका साईडला मी गॅस चालू केलाय आणि गॅसवरती कढई घेतलेली आहे गरम करण्यासाठी। तर आता आपण त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया, तेल थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं। आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात पहिलं मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल चांगलं गरम झालंय, बघू शकता तुम्ही तेल आपलं चांगलं गरम झालंय। आता त्याच्यामध्ये ना मी थोडंसं हिंग टाकून घेते, थोडंसं हिंग टाकून घेते। गॅस थोडासा वाढवलाय मी आता। हिंग टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते आणि गॅस आहे ना थोडंसं फास्टच ठेवायचं आपल्याला। कढीपत्ता चांगला तडतडला ना की हे जे वाटण घेतलंय ना ते वाटण टाकून घ्यायचं तेलामध्ये आपण। आत्ता गॅस आहे ना एकदम स्लो ठेवायचा। या वाटणामध्ये हे जे पाणी दिसतंय ना तुम्हाला, ते पाणी पूर्ण सुकेपर्यंत हे वाटण आपण तेलामध्ये, आणि हे ना आपण शिंपल्यांचं कालवण करतोय, तर त्यासाठी आपण सुरुवात केली आहे कालवण बनवायला। आता आपण तेलामध्ये हे चांगलं वाटण भाजून घेऊया। आता आपण ना ह्याच्यावरती हे झाकण ठेवूया, 5 मिनिट तरी हे आपण चांगल्या तेलामध्ये फ्राय होऊन द्या। आणि गॅस आहे ना असं थोडासा मीडियम ठेवायचा आपण, जेणेकरून ते वाटण खालून लागणार नाही।
तर मंडळी ह्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून आम्हाला प्रतिसाद केला, त्यासाठी मी तुमचं मनापासून परत एकदा धन्यवाद मानते। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि आम्ही आत्ताच 1 ते 1.5 महिने झाले हे यूट्यूब चॅनेल ओपन केले, तर आमच्याकडून जर काही बोलण्यामध्ये किंवा रेसिपी बनवण्यामध्ये काही चुका होत असतील तर आम्हाला समजून घ्या आणि आमच्याकडून झालेल्या चुका कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की आम्हाला कळवा। आणि तसंच ही रेसिपी तुमच्या साईडला कशी बनवली जाते, त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। ते नाही सांगणार। कन्हैया व्लॉग ह्या चॅनेलला भरभरून प्रतिसाद करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा चॅनेल कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते। टेस्टला सुद्धा छान लागते। आणि नंतर त्याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकलाय आणि गरम मसाला, असे आपण सगळे मसाले टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। आता हे मसाले सुद्धा छान या वाटणामध्ये आपण मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलंसं मिक्स करून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे वाटणाला। तर ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं एकदम किंचित थोडंसं पाणी टाकून घेऊ। आता आपण या वाटणामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकून घेतले, जेणेकरून हे वाटण आहे ना खाली चिटकलं जाणार नाही किंवा करपलं जाणार नाही मसाले। आता आपण ह्याच्यावरती परत 5 मिनिट झाकण ठेवून घेऊया, हे चांगलं आपलं शिजून दे वाफेवरती। आता बघू शकता तुम्ही वाटण आपलं चांगलं तेलामध्ये फ्राय करून झालेलं आहे। आता आपण गॅस आहे ना थोडंसं मी फास्ट केलाय। आता या शिंपल्या ह्याच्यामध्ये टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आणि हे ना मला कालवण बनवायचे ते, त्यामुळे मी हे ओलसरच ठेवणार आहे, सुकं नाही ठेवणार आहे। ह्याच्यामध्ये आता पाणी घालूया थोडंसं आपण। आता गॅस मी आहे ना स्लो केलाय परत। आता ह्याच्यामध्ये मी चिंचेचं हे कोळ आहे ना तो टाकणार आहे। आवडीनुसार आपल्या मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार। गॅस आहे ना मीडियमच ठेवायचा, जास्त पण फास्ट करायचा नाही, नाहीतर ते वाटण खालून लागलं जाईल। हे बघा शिंपल्या बघू शकता तुम्ही आपल्या खूप छान शिजलेल्या आहेत। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया 5 मिनिटं तरी, चांगली उकळी येऊन दे। त्याला 5 मिनिट उकळी येईपर्यंत मी एका साईडला ना मुशी मच्छी चांगली फ्राय करून घेते। तर आता आपण गॅस एका साईडला चालू करून घेतलेला आहे, त्याच्यावरती मी तवा ठेवलाय गरम होण्यासाठी। तर तव्यावरती मी तेल टाकून घेते थोडंसं। मुशी फ्राय करायची आता आपल्याला। ही जी मुशी आहे ना ती मी मॅरिनेट करायला ठेवलेली, ती आता चांगली मिक्स करून घेऊया आपण पहिली परत एकदा।
बघा मुशीचे असे पीस करून घ्यायचे मच्छीवाल्याकडूनच फ्राय करण्यासाठी. आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता मी ही मुशीचा एक पीस घेते, हा रवा घेते, एका साईडला हे करायचं म्हणजे एक्स्ट्रा जो रवा असेल तो निघून जाईल आणि तेलात फ्राय करायला लागेल. आता आपण 4 पीस तेलामध्ये टाकून घेतलेत. आता एका साईडला आपण हे ओपन करून बघूया. त्याला उकळी आलेली आहे छान. गॅस आता मी थोडासा वाढवून घेते आणि याचा वास सुद्धा खूप छान येतोय. बघू शकता तुम्ही. बघा हे शिंपल्या कशा मस्त दिसत आहेत. या खायला सुद्धा खूप छान लागतात आणि ही रेसिपी ना मी मालवणी पद्धतीने बनवलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता आपण मच्छी आहे ना एका साईडने आपली चांगली फ्राय झाली, तर त्याला आता आपण एका साईडने परत उलट करून घेऊया. आणि ना आपण हा जो रवा असतो ना हे जे साईडला लागतं ना मसाला वगैरे, ते एका साईडला आधीच करून घ्यायचं, जेणेकरून मी नंतर जेव्हा मसाला म्हणजे खोकला येणार नाही किंवा तो मसाला ना जळला जाणार नाही तेलामध्ये. त्यामुळे एका साईडला आधीच करून घ्यायचा आपण. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती मच्छी आवडते खायला आणि तुमचं गाव कोणतं आहे. तर आता आपली मच्छी चांगली फ्राय झालेली आहे कुरकुरीत. आता मी ती ना एका साईडला अशी करून घेते, एका साईडला लावून घ्यायची म्हणजे जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्रा तेल असतं ना ते तेल खाली येईल, म्हणजे निघून जास्त तेलाची राहणार नाही ती मच्छी. आता गॅस आहे ना मी पूर्ण स्लो केलेला आहे कारण तेल आपलं ऑलरेडी तापलेलं आहे. आता ह्याच्यातला जो मसाला आहे ना तो आपण एका साईडला करून घेऊया. आता आपण तशीच बाकीची मच्छी फ्राय करून घेऊ. आणि ह्या मच्छीचं आहे ना कालवण सुद्धा खूप छान लागतं, म्हणजे मालवणी पद्धतीने जर तुम्ही वाटण वगैरे टाकून बनवलात ना तर ते सुद्धा खायला खूप छान लागतं. सर्व मच्छी आपण असंच छान फ्राय करून घेऊ. तर तुमच्या साईडला मुशी मच्छीला काय बोललं जातं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या साईडला ही मच्छी कशी बनवली जाते ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मित्रांनो, आपली दोन्ही पदार्थ बनवून तयार झालेले आहेत आणि इतके छान झाले. त्यांचा सुगंध इतका छान सुटलाय ना, खूप मस्त सुटलाय. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने हे सर्व बनवून पहा. हे आपले आहे शिंपल्यांचं कालवण, हे मालवणी पद्धतीने बनवलेलं आहे. हे मुशी फ्राय केलेली आहे मी. हे आपले सॅलड आहे, राईस आहे आणि ह्याच्यासोबत खाण्यासाठी मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे. आणि कमेंट करून मला नक्की सांगा. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.